मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सायली आणि कल्पना दोघीजणी बोलत असतात. कल्पना बोलते की आपण केस हरलो असं मी अर्जुनला बोलायला नको होतं. अर्जुनला ना फारच राग आला असेल. सायली बोलते की नाही आई, तसं काही नाही, तुम्ही काळजी करू नका, मी बोलते ना त्यांच्याशी. कल्पना बोलते की मी पण येऊ का त्याच्याशी बोलायला. सायली बोलते की मी बोलते ना त्यांच्याशी, तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. आता मग सायली अर्जुनच्या रूमपाशी येते आणि रूमचं दार वाजवू लागते. पण अर्जुन काही दार उघडत नसतो. सायली बोलते की ठीक आहे, तुम्ही दरवाजा नका उघडू, मी पण इथे बाहेरच बसून राहणार आहे. आणि मग सायली बाहेरच खाली बसते. अर्जुन मग दार उघडतो. आता मग अर्जुन फारच टेन्शनमध्ये बसलेला असतो. सायली बोलते की सर अहो, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, काही सुद्धा होणार नाही. आजचा दिवस त्यांचा असेल ना तर उद्याचा दिवस आपला असणार आहे. अर्जुन बोलतो की आज जसे कोर्टामध्ये मी सादर केलेले पुरावे खोटे ठरवले गेले, जर बार काउन्सिलमध्ये सुद्धा असं काही घडलं ना तर मात्र माझं लायसन्स रद्द होऊ शकतं आणि मग मी आश्रम केस लढू शकणार नाही. मग तुम्ही मला सोडून जाल. सायली बोलते की सर अहो, मी तुम्हाला कुठेच सोडून जाणार नाही. सायली अर्जुनचा हात हातामध्ये घेते आणि मग अर्जुन सायलीकडे पाहू लागतो. सायली बोलते की मी लगेच आले 2 मिनिटांमध्ये. आता मग सायली खाली जाते आणि कॉफी घेऊन येते. अर्जुन मात्र अजून नाराज असतो. सायली त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असते. ती त्याला चिडका बिब्बा बोलते आणि मग अर्जुन हसू लागतो. सायलीने अर्जुनला आवडणारी मारामारी बनवलेली असते. ते दोघे जण एकमेकांच्या समोर बसून मग ती पिऊ लागतात. अर्जुन मात्र आता थोडासा रिलॅक्स होतो. इकडे रविराज फारच टेन्शनमध्ये बसलेला असतो. इतक्यात प्रिया आणि नागराज येतात. प्रिया बोलते की काय झालं बाबा, एवढे नाराज का आहात तुम्ही, कोर्टामध्ये काही झालं का. रविराज बोलतो की आज सत्याची बाजू खोटी ठरली आहे, पण हे कायम होणार नाही. महिपत आणि साक्षी हे दोघे जण खोटं बोलत आहेत, हे एक ना एक दिवस उघडकीस येणारच. रविराज फारच नाराज असतो आणि प्रिया आणि नागराज त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतात. पण इतक्यात रविराजला कोणाचा तरी फोन येतो आणि तो लगेच निघून जातो. नागराज मग प्रियाला बोलतो की साक्षी पुढे तर तू लयच थापा मारत होती की मी थोडं काही बोलले ना लगेच किल्लेदार पागळतो. काय माहिती काढलीस ग तो त्याच्याकडून आता. इकडे आता महिपत आणि साक्षी आणि तो वकील बोलत असतात. तो वकील बोलतो की महिपत सर, तुम्ही मला एवढं अर्जंट का बोलावलं. महिपत बोलतो की तुम्ही मला जेलमधून बाहेर काढलं, खरं तर तुमचे पाय धुवून तीर्थ पिलं पाहिजे. बरं आता पुढचं प्लॅनिंग काय आहे. तो वकील बोलतो की आता काय, आता फक्त अर्जुनची वकिली रद्द होण्याची वाट बघायची. महिपत त्याला बोलतो की आता सध्या तो सुभेदार तोंडावर पडला आहे, त्यामुळे आता लगेच दुसरा घाव करायचा, त्याला काहीच सुचू द्यायचं नाही. त्याने आता जसे खोटे पुरावे सादर केले तसेच खोटे पुरावे त्याने वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये सुद्धा दाखवले आहेत असं सांगायचं. ही आश्रम केस लवकरात लवकर संपायला पाहिजे. इकडे मग आता अर्जुन, चैतन्य बार काउन्सिलच्या मीटिंगमध्ये आलेले असतात. त्या मीटिंगमध्ये देखील एक महिपतचा माणूस असतो. तो अर्जुन आणि चैतन्याची अजिबात बाजू घेत नसतो. उलट तो त्यांनाच उलट प्रश्न विचारू लागतो. चैतन्याला तो माणूस बोलत असतो की तुम्ही साक्षीची फसवणूक केली आहे, तिच्याशी खोटं बोललात आणि साखरपुडा केलात. चैतन्य बोलतो की माझं तिच्यावर प्रेम होतं, पण जेव्हा मला तिचा खरा चेहरा कळला तेव्हापासूनच मी तिच्याबरोबर प्रेमाचं फक्त नाटक करत होतो. तो वकील बोलतो की पण तुम्ही आता साखरपुडा करून त्यांच्याशी खोटे बोलले आहात ना, त्यामुळे त्या दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या मनाचं काय, तुम्ही इतके दिवस त्यांच्या घरी राहत होता, त्यांच्या वडिलांकडून जावई बापू म्हणून घेत होता. तो वकील मात्र असं बोलल्यावर अर्जुनला लगेच समजतं की हा तर त्यांचाच माणूस आहे. अर्जुन बोलतो की माझ्याकडे टेक्निकली रिपोर्ट आहेत की मी सादर केलेले पुरावे खोटे नाही आहेत. अर्जुन आणि चैतन्य त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतात, पण महिपतचा वकील त्यांचं ऐकून काही घेत नसतो. या सगळ्यानंतर मग रविराज बोलतो, अर्जुन आणि चैतन्य हे दोघे जण फारच प्रतिष्ठित वकील आहेत. अर्जुनचा फारच वेगळा लौकिक आहे. आजपर्यंत त्याने एक सुद्धा केस हरलेली नाही. त्यामुळे मला वाटतंय की त्यांचं इथून मागचं रेकॉर्ड चेक केलं जावं आणि मगच निर्णय घेतला जावा. ते दोघे सुद्धा माझे ज्युनियर आहेत, त्यामुळे ते असं काही करणार नाहीत आणि खोटे पुरावे तर कधीच सादर करणार नाहीत याची मला खात्री आहे. तुम्ही फक्त या सगळ्या बाबतीमध्ये व्यवस्थित विचार करून मगच निर्णय घ्या असं माझं म्हणणं आहे. रविराज असं बोलल्यावर मात्र अर्जुन आणि चैतन्य या दोघांना फारच बरं वाटतं. आता मग रविराज आणि चैतन्य आणि अर्जुन बार काउन्सिलचा निर्णय काय आहे हे ऐकण्यासाठी बाहेर उभे असतात. पण एक वकील बाहेर येतो आणि त्यांना सांगतो की उद्या बार काउन्सिलचा डिसिजन येणार आहे, त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकता. अर्जुनला तर उद्यापर्यंतची सुद्धा वाट बघायची नसते, त्याला फारच काळजी लागलेली असते. इकडे घरी सायली आणि कल्पना दोघीजणी बोलत असतात.
कल्पना बोलत असते की काय झालं असेल ग तिकडे. अर्जुनचा अजून फोनसुद्धा आला नाही. आता मग प्रतिमा देवीच्या पाया पडते आणि बोलते की काय चाललं आहे नेमकं तुझ्या मनामध्ये. इकडे चोराला सोडून संन्यासाला फाशी द्यायचं चाललं आहे. सायली मग देवीपुढे दिवा लावते आणि देवीच्या पाया पडते. देवी पुढचा दिवा विझणार असतो, तर मग सायली त्या दिव्याच्या साईडने हात पकडते आणि मग दिवा व्यवस्थित होतो. आणि मग इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.